श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. येत्या 16 मेला म्हणजे शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच ही शनी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे. त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. शनी अमावस्या ही शनिदेवाला आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानले जातात. ते व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात. म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्येच्याच दिवशी शनी जयंतीसुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा ही शनी जयंती शनिवारी आल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे आणि समाप्ती 17 मे रोजी पहाटे 1:30 संपणार आहे. आणि म्हणून शनी अमावस्या शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला शनी जयंतीसुद्धा साजरी करायची आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर ही शनी अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी देखील केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते, ज्यामुळे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो. धार्मिक दृष्टीने शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे. तर या शनी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून सकाळी 10:30 ते दुपारी 12च्या अगोदर अशी एक वस्तू आहे जी उतरवून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवर उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील. मुलांची अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या शनी अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरवून टाकायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शनीश्वराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजायच्या अगोदर अशी एक वस्तू आहे जी आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या सकाळी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सकाळच्या वेळेमध्ये केले जातात, भर दुपारी केले जात नाही. कारण दुपारी दिवस हा चढत चालतो
त्यामुळे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून, अगदी तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी मुलं असेल, तर सर्वांवरून तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे. बघा, प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. मग ते अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल. सध्या काय होतं की धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही संकटं आहेत किंवा ज्या काही दुःखांना ते सामोरे जात आहेत, तर ते त्यांच्यापासून दूर जावे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी. यासाठी प्रत्येक आईवडील जे आहेत, तर ते प्रयत्न करत असतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपण सर्वजण आपल्या मुलांची प्रगती व्हावी, यासाठी मेहनत करत असतो. आणि शनिवार तसेच शनी अमावस्या हा असा दिवस आहे, या दिवशी तुम्ही मुलांचे दोष दूर करण्यासाठी जे काही प्रभावी उपाय करतात, तर त्या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होते. कारण हा दिवस नकारात्मकता, दोष, इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमची मुलं अभ्यास करत नसेल किंवा अभ्यास करत असेल, परंतु अभ्यास करूनही ते तुमच्या मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून त्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा भरभरून शिकलेली मुलं आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मनासारखा त्यांचा व्यवसाय हा चालत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मुलांना बाहेरची नजरबाधा जी आहे, तर ती होत असते. नजरदोष लागत असते आणि फक्त बाहेरचीच नजरबाधा मुलांना होते का? तर नाही. आई-वडिलांची नजरसुद्धा ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, अगदी छोटी मुलं आहेत, सतत किरकिर करत असेल, सतत चिडचिड करत असेल किंवा सतत आजारी पडत असेल, तर त्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे, तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. यामुळे नकारात्मकता जी आहे ना, तर ती दूर होते. आपलं शरीर हे पवित्र होत असतं. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा भात शिजवायचा आहे. 1 वाटीभर भात होईल तेवढे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे. साधारण 1 मूठभर तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे. आता हा भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ आणि तेल घालायचं नाही. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता हा भात शिजवल्यानंतर तो एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे, तर हा आपल्याला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हा भात उतरवणार आहे, तेव्हा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. माझ्या मुलांच्या सर्व अडचणी संपलेल्या आहेत. मुलांची प्रगती झालेली आहे. मुलांना यश मिळत आहे. मुलांची सर्व संकटं, विघ्न ही संपलेली आहेत. असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवून हा जो भात आहे, तर हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा भात तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. एखाद्या पेपरवरती तो तुम्हाला टाकून पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे किंवा कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये तुमचे पक्षी येत असतील, कावळे येत असतील, तर तिथेसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा टेरेसवरती टाकला तरीसुद्धा चालेल. तर फक्त एवढा साधा आणि सोपा उपाय जो आहे, तर तो आपल्याला या शनी अमावस्येला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वाटीमध्ये भात घ्यायचा आहे.
एका मुलावरून आपण उतारा केला की पुन्हा तो भात दुसऱ्या मुलांसाठी वापरता येत नाही. कारण तो आपण उतारा केलेला असतो. त्यामध्ये आपल्या मुलांची नकारात्मक ऊर्जा जी आहे, तर ती आकर्षित झालेली असते. म्हणून तो भात पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही. 2 मुलं असतील तर थोडासा जास्त भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्याचबरोबर जर आता भात पातेल्यामध्ये शिल्लक राहिला, तर तो खायचा नाही. तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. परंतु तो तुम्हाला खायचा नाही याचीसुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. आता जर तुमची मुलं बाहेर शिकायला असेल, तर मग अशा वेळी काय करायचं? मुलांना फोटो असेल, तर फोटोवरून तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहे. परंतु सध्या सुट्ट्या आहेत. मुलं तुमच्या जवळच असतील. त्यामुळे तुम्ही हा उपाय न चुकता करा. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. मी सुद्धा माझ्या मुलासाठी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा खूप जास्त फायदा जो आहे, तर तो झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. स्वामींच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. त्याचबरोबर या अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मुलांवरून थोड्याशा लाल ज्या मिरच्या असतात, 7 लाल मिरच्या घ्या. थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि या 2 वस्तू मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून, जर तुम्ही गावाकडे असेल तर चुलीमध्ये जाळून टाकायचे आहे. चूल नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये कापूर वड्या घ्या आणि त्यासोबत तुम्हाला ते जाळून टाकायचं आहे. यामुळे सुद्धा मुलांना लागलेली नजर जी आहे, तर ती दूर होते. मुलांचा हट्टीपणा, तापटपणा हा सुद्धा कमी होतो. तर हा एक उपाय देखील खूप जास्त प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही केलासुद्धा असेल बऱ्याच वेळा, परंतु जेव्हा आपण हा उपाय शनिवारी अमावास्येला करतो ना, तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. दोन्ही शक्य नाही तर दोन्ही उपाय करा. 2 पैकी 1 झाला तर 1 तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.